करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. मंडळी, आता इथे रंगणार आहे एक ब्रेकअप पार्टी. चला बघूया या ब्रेकअप पार्टीमध्ये काय काय घडतंय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इबलीस कलाकारांना. हा तुझा आहे, हा तुझा आहे, त्याचा आहे, त्याचा बनेचा. इश, थँक्यू. घेतलाय. प्रत्येकाचे ग्लास प्रत्येकाच्या हातात आहेत. ओ चला. एक मिनिट, पण आपण कसलं सेलिब्रेशन करतोय? नाही म्हणजे ओंकार, ईशा, तुम्ही तुमच्या घरी आम्हाला बोलवलंय, पण नेमकी पार्टी कसली आहे आपली? सांगणार रसिका, सांगणार. थांब जरा. ए भाई, तुमची अॅनिव्हर्सरी आहे काय? बने यार, गेल्या महिन्यात झाली ना अॅनिव्हर्सरी, स्टोरी टाकली होतीस तू. सॉरी विसरलो मी, स्टोरी टाकली होती. स्वतःच टाकली होती. लेट मी गेस. ईशा, ओंकार, यू गाइज आर गेटिंग मॅरिड. लग्न आर यू क्रेझी? बरी आहेस ना? नाही. नाही नो. ए यार, पण आता ठीक आहे, म्हणजे 4 वर्ष झाली लिव्ह इन मध्ये राहताय ना तुम्ही. तुमचं बघून आम्ही दोघं लिव्ह इन मध्ये राहायला लागलो, 1 वर्ष झालं. तर आता बास झालं यार, करा ना यार, लग्न करा ना, मला नाचायचं. रसिका, तुला नाचायचंय तर तुझ्या लग्नात नाच, अरे. किंवा पब मध्ये जाऊन नाच, गणपती विसर्जनाला जाऊन नाच. तुला नाचायचंय म्हणून मी लग्न करणार नाहीये. बोर करून काय भानगड काय आहे मग? काय घरबीर घेतलं काय नवीन? तुझ्या एवढं कुठे नशीब आमचं. नवीन घर, पांढरा रंग, ग्रीक इंटिरियर, युट्यूब वर व्हिडिओ असे विषय. आणि काय सांगतो लोकांना, काय माझ्या हॉल मधून सूर्य दिसतो, माझ्या बेडरूम मधून हायवे दिसतो. खिडक्या लावत जा, काहीतरी तुम्ही दिसाल. खरंच असं घेतलंय की नाही? लांब पर्यंत बिल्डिंग दिसत नाही. मग समोर काय डोंगर आहे डोंगर. डोंगरावरून कोणी दुर्बिणीने बघितलं मग काय करायचं? झालं का? झालं आता. मी सांगतो ना, आता मी सांगतो. तूच सांगू? सांग. ओके. तर गाईज, इथंच धरले सनकलो. हो. तर मी आणि ईशाने म्युच्युअली ब्रेकअप केलेला आहे. काय? करेक्ट ऐकलंय तुम्ही. मी आणि ईशाने ब्रेकअप केलेला आहे. आता आम्ही ईशरा नाही राहिलो. Cheers. वी आर पार्टिंग वेज. ब्रेकअप केलं तू? हा, सेपरेट का? ईशा, असं कसं झालं यार? मला खूप वाईट अगं रडतेस का? आम्ही रडतोय का? सॉरी, आय एम सो सॉरी. Don't be. आम्ही रडतोय का? तू का रडतेस? तू okay आहेस ना, baby? आय एम ओके. इट्स ओके, रडू नकोस. आम्ही खूप विचार करून डिसिजन घेतलाय. आमची खूप भांडणं होत होती. आम्ही 4 वर्ष लिव्ह इन मध्ये राहतोय, पण मला असं वाटतं जो काही चांगला काळ आम्ही एकत्र घालवलाय दॅट वॉज ॲज फ्रेंड्स. आणि जेव्हा जेव्हा रिलेशनशिप म्हणून आम्ही एकत्र असायचो ना, आमची प्रचंड भांडणं व्हायची. सो मी विचार केला की कशाला उगाच पुश करत राहायचं. इफ वी आर बेटर फ्रेंड्स, लेट्स स्टॉप दिस. आणि भांडणं व्हायची म्हणजे ब्लेम गेम वगैरे कधीच नाही झाला आमच्यामध्ये. मला उलट मी रागात काहीतरी बोलल्यावर मला इतकं गिल्टी यायचं की मी याला कशी काय हर्ट करू शकते. सेम माझं पण तसं व्हायचं. मी कसं काय हर्ट करतो ईशाला? म्हणजे अरे, आता आमच्या रिलेशनशिपमुळे जर आमची मैत्री सॅबोटॉज होणार असेल तर आम्हाला नको आहे रिलेशनशिप. आम्ही बाहेर पडतो. म्हणजे मला 4 वर्षात हे लक्षात आलं की मी मित्र म्हणून जेवढा फ्रीली वागतो ना ईशाशी, तेवढा बॉयफ्रेंड म्हणून नाही वागू शकत. आय अग्री. म्हणजे आम्ही आता कपल म्हणून जरी एकत्र नसलो तरी मित्र म्हणून आम्ही जास्त जवळ आलोय, हे लक्षात घ्या. कारण वी आर मोर कम्पॅटेबल ॲज फ्रेंड्स. एक्झॅक्टली. आणि उद्या ईशाच्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडल्या तर मला जास्त आनंद होणार आहे तिच्यापेक्षा. आणि तुझ्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडल्या तर तुझ्यापेक्षा जास्त मला आनंद होणार आहे. प्लीज, तुझ्या आयुष्यात ज्या रस्त्याने दुःख येणार असेल ना, त्या रस्त्यावर मी असा शिल्ड म्हणून उभा राहील ना. मग मी तुझ्या आयुष्यात दुःख येऊच देणार नाही. बस ईशा, नको आता पॅचअप करी ना मी. तुलाच नको होतं, बस झाला आता. नाही, म्हणून आम्ही काय ठरवलं, जो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन, उसे खूबसूरत मोड देकर छोड़ना अच्छा. चियर्स गाय, चियर्स करा भाई, चियर. बने. राहू दे. कडक बदलाय. कमाल. पण ती भारी बर का, एवढं सगळं बोलला तुमचं भारी होतं बरं का.
आपल्याला नाही असं जुळायचं. मी शाळेत होतो का नाही 7वीत असताना आपली छावी होती एक, तिने 9वीत आपल्याला दगा दिला आणि 9वीत तिनं 10वीवाला बॉयफ्रेंड पकडला. आपल्याला दिसलं तरी डोक्यात जायचं, दगडच फेकून हाणायचो आपण त्याच्यावर. अरे दिसलं तरी आता मोठं कॉन्ट्रॅक्टर झालंय आमच्या गावाला. एकटं जरी असलं का नाही दिसलं मला इटकारच फेकून मारतोय मी त्याच्यावर. त्याला कळत बी नाही, कुठं दगड येतोय, पण मारतोय मी. अरे पण का आपल्याला नाही आवडत. गेली सोडून म्हणजे आज काही सोडून आपलं कसं आहे माहितीये का, आपल्याला एखादी गोष्ट आवडली ती जर आपल्याला मिळाली नाही तिथंच तुडतो आपण. अरे ठेवतच नाही. लय मस्ती अंगात माझ्या. पण हे करायचंच नाहीये सावत्या. अरे तोडू नका रे, तुटू द्या ना. सोडू नका, सुटू द्या. मच्युअरली वागा रे जरा. हे कशाला असं काहीतरी. बाबा ओंकार, बाबा ओंकार कुठे होतात तुम्ही? मी इथेच आहे, तुम्हाला आत्ता दिसतोय मी. अरे इथेच आहे काय? तुला खरं सांगू का ईशा ओंकार, तुम्ही आता ते ब्रेकअपचं सांगितलं ना, मला खूप दुःख झालं. सिरियसली जेन्युअनली मला खूप दुःख झालं. पण आता हा जे बोललाय ना त्यावरून मला वाटतं की हे दुःख एन्जॉय केलं पाहिजे. येस That's the येस येस. फक्त एक प्रश्न आहे, एवढा स्टॉक पुरेल ना? पुरेल. आहे आतमध्ये पण आहेत. कुणाचं काय तर कुणाचं काय. ठीक आहे, म्हणजे ब्रेकअप झालंय तुमचं, बट यू गायज आर ओके. आय एम नॉट ओके. वी आर हॅपी. वी आर अरे. खुश. चिल. नक्की? दारू पी. बने 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 बने. अरे सगळ्याच दुःख एकट्याला झालंय काय? अरे बास की. अरे अरे हाय म्हणून किती पिशील? थांबा 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 थांबा. रिलॅक्स बॉयज. रिलॅक्स बॉय. ओ सूर्य आ गया, मेरा सूर्य आ गया भाई. आम्ही ओके आहोत, आम्ही ओके आहोत. हा. खरंच वी फाईन. ईशा, आय लव्ह यू. काय बोलतोय? थांबा थांबा, इथून डायरेक्ट इथे गेली आहे. अनु चल याच्या सोसायटीच्या मधले मोजून या. चल अरे भाई पम्या, अरे दारू प्यायला म्हणून नाही बोलताय भाई, सिरियसली बोलतोय आपण, मस्कर ना करू भाई. समोर नेऊ सर. अरे भाई सावत्या नाही, शपथ सांगतो, शपथ बोलतोय, मनापासून आतना बोलतोय ना भाई. ईशा आई शपथ, मला तू लय आवडते. कॉलेजपासून आपण लय प्रेम करतो, आपण पागल आहे भाई तुझ्यासाठी. येडा आहे मी, शपथ सांगतो. मागाशी तुम्ही ते भाई ब्रेकअपचं बोलले ना, मी एकटा खुश होतो. पाहिजे तर ना आई शपथ, हा एपिसोड जेव्हा टेलिकास्ट होईल ना, तू जाऊन बघ, क्लोज बघ माझा. मी एकटा खुश होतो इथे मगाशी. शपथ ईशा भाई, मी मी पागल आहे भाई. ईशा मी डेंजर प्रेम करतोय तुझ्यावर भाई. ईशा मला ईशा, भाई हो बोल ना भाई. मला तू हो बोल ना, मला लय आवडते यार ईशा. तू हो तर हो, नाहीतर होच बोल. ऐक ना, हे मला नाही, प्रोसेसच होत नाहीये. ओके काय बने बने बने. आय नो ते हे असेल खरं सगळं तुझ्या, पण दिस इज नॉट द राईट टाइम. भाई हीच वेळ आहे. अरे आता अरे मला वेळ नाही गमवायची भाई. ओंकार, मागच्या वेळेला ईशा मी तुला प्रपोज करायला आलो तेव्हा भाई तू मला काय बोलली होती की तू 1 तास लेट आला म्हणून, नाही तर मी तुलाच हो बोलली असती. म्हणून तू ह्याला ओंकारला हो बोलली ना. तेव्हा भाई आपण काय बोललो की चल ना भाई, ह्याला आपली ईशा खुश आहे ना, प्रेमाची कुर्बानी देऊन टाकू ना आपण. काय करायचं आपल्याला आयुष्यात. पण शपथ सांगतो ईशा, पागल भाई मी तुझ्यासाठी. येणार का प्रेम करतो कॉलेजपासून, माहिती आहे का तुला. ठीक आहे ठीक आहे. नाही ठीक नाही भाई, आहे ते आहे. तू नको सांगू. ठीक आहे ठीक आहे, कळलं ना तुझे. आणि बघ ईशा, आता इथं कोण नाही आलं माझ्या आधी. मी आहे ना पहिला. माझ्या आधी कोण आलंय का इथे भाई? तुम्हाला प्रपोज करतो दोघांना. का करायचं असेल त्यांना. आहे. नाही ना भाई, बोलतोयस. तू आता सिंगल आहे ना. विल यू मॅरी मी? अंगठी घेऊन आलायस? अंगठी घेऊन आलायस तू बने? ईशा 4 वर्षापूर्वी जेव्हा प्रपोज करायला आलो होतो ना, तेव्हापासून अंगठी खिशात घेऊन फिरतो. आई कपडे धुवायला गेली की पहिले अंगठी काढतो मी. शपथ, डेंजर प्रेम करतो भाई. मी पागल आहे भाई तुझ्यासाठी ईशा. मी आई शपथ सांगतो ईशा भाई, तुला बघितलं ना की हाताला घाम फुटतो माझ्या. मी श्वास घ्यायला विसरतो भाई. म्हणजे तू अशी जवळ आली ना, बॉडी ना अशी बाहेरून गरम होते पण आतून थंड असते. बने मलेरियाचं लक्ष नाही तिचं. नाही भाई बोलायचं ना भाई मला. थांब ना, तुम्हाला काय वाटतं चढली आहे? चढली नाही भाई.
हीच वेळ मी आताच बोलणार 2 मिनिटं थांब ही थांब ईशा माझ्या बाबाने ना बाई माझ्यासाठी काय स्थळ आणली होती माहितीये चिकण्या पोरी होत्या पण बोललो बाई ईशा पाहिजे बाई आपल्याला मी चिकनी नाही काय मस्करी करतो ए येडू ईशा तू चिकनी नाही तू गोड आहेस या येड्याला नाही कळलं बाई बने तू किसी रेले से गुजरती है मैं किसी पुल सा थरथराता ओमकार गेला ना मला हो बोल ना आता यार भाई बने 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 तू बस इथे बस त्याला खुर्ची द्या काही वाटेल ते थरथराता आणि एक मिनिट मला खरंच माहित नव्हतं तुझं अजूनही प्रेम आहे माझ्यावर हा ना बाई मी खरंच सॉरी एवढी 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 वर्ष तू माझ्यावरच प्रेम करतोयस हे तू कधी सांगितलं पण नाहीस आणि मला खरं तर तुम्ही दोघंही प्रचंड आवडायचात कॉलेजमध्ये मला का बघतोय याचा एकदम असा नीट नेटकेपणा डिसिप्लिन्ड लाईफ एक सगळ्यांशी तुसडेपणाने बोलणं आवडायचं पण ऑन द कॉन्ट्ररी तू एकदम असा रांगडेपणा तुझ्यातला रॉनेस जे आहे मनात ते तोंडावर ऑनेस्ट माणूस मला प्रचंड आवडायचास तू बाई हो बोल ना यार त्या दिवशी तो आला ना प्रपोज करायला पहिले मग मी त्याला हो म्हटलं तू आधी आला असतास तर कदाचित तुला हो म्हटलं असतं मी या सावत्यामुळे झालं भाई माझं काय मध्ये काढला रात्री मला घेऊन कशाला बसला होता हा, घेऊन बसला आणि सकाळी मग ह्याच्या घरात मी झोपून राहिलो बेन्या सकाळी मी उठून त्याच्यावर गेलो होतो त्यानं मला विचारलं ईशाला प्रपोज मारायला जायची गाडी आहे का म्हणून पण आता आपली गाडी म्हणजे वाहनच की हो मी काय घेऊन गेलो त्याला तुम्हाला म्हणला का प्रपोज करायची तुला पहिला घेऊन गेलो असतो मी काय हो काय करतेस त्यानं सांगितलं मी त्याला घेऊन गेलो नाही यार गाईज पण मी कॉलेज पासूनच मॅनिफेस्ट करत होते सॉरी ओंकार व्हॉट हो मला वाटत होतं ईशा आणि बनूचं व्हायला पाहिजे कमॉन यार ईशा बनूच्या डोळ्यात प्रेम दिसायचं तुझ्यासाठी ओंक्यामध्येच लटकला मी लटकलो आय मीन हे तसं नव्हतं म्हणायचं मला तुझं आणि शिवाचं होणार होतं ना शिवालीचं ओ का पसरली ही अफवा अरे मला असं वाटलं होतं पण ती क्रॉस कनेक्शन लागलं शिवाली मंदार बरोबर गेली आणि तुमच्या दोघांचं झालं आय डोंट नो कसं बट आय थिंक माझं मॅनिफेस्टेशन आता वर्क करतंय हॅपी प्लीज तुमचं लगा भारी आहे बरं का सगळे एकमेकामध्ये सगळं गुतागुत करून ठेवली आहे तुम्ही मी तिच्या आईला अजून विराजन कार्तिक बरोबर खेळतोय आवत्या तुझा प्रॉब्लेम त्यांच्यावर खेळण्याचा नाही आहे लेट येण्याचा आहे काय पोरगी वाट बघून निघून जाते मग तू येतोस हुई हुई गेली काय हुई हुई थांबा रे काय चाललंय मस्करी करते सारखं बस ईशा बनूने तुला प्रपोज केलंय ओके कॉलेजपासून त्याचं तुझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे तुलाही माहितीये कमॉन यार हो म्हण त्याला हो म्हण ईशा यार आई शपथ मला लय आवडते तू ईशा तुला बघितलं ना की माझ्या अंगावर शरारा येतो माहितीये शहारा रे शरारा वाटेल ते बोलशील का ठीक आहे ना तरी आपलं शब्दांच्या चुका कशाला काढतोय त्याच्या भावना समजून घे अगं पण भावना समजून घ्यायला शब्द लागतात ना ईशा पण इट्स ओके ना इट्स ओके तो व्यक्त होतोय ना सिरियसली म्हणजे आता मी तू याला समजून घ्यायला सांगतेस मला वाय नॉट वाय नॉट ईशा सिरियसली म्हणजे हा फाईन म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाहीये आपण ब्रेकअपच झालंय आपलं मला काहीच प्रॉब्लेम नाहीये तू कर पण या मच्युअर रिलेशनशिप नंतर तुला ह्याच्या बरोबर रिलेशनशिप मध्ये जर असं आहे तर यू अँड हिम आय थिंक सो तुला खड्ड्यात पडायचंय खड्ड्यात पण मी मच्युअर माणूस आहे माझ्या समोर कोण खड्ड्यात पडत असेल तर मी सांगतो बाबा थांबा पण तुला पडायचं असेल तर पड खड्ड्यात मला काही प्रॉब्लेम नाही 4 वर्ष खड्ड्यातच होतो ना आपण एक्सक्यूज मी आपल्या नात्याला तू खड्डा म्हणतेस का मग तू उगाच त्याला का डिमीन करतोय मी काय डिमीन करतोय तो स्वतःच डिमीन झालेला आहे त्याचं काय उथळ आहे सगळं उथळ बोलतोय तो ए उतळ पांढरी सुतळ ग बाई उतळ पांढरी सुतळ हे ह्याचे तू सुतळ टला ट वाला हा मला सांगणार ओंकार, ह्याचा एक मिनिट खड्डा थांब. बघ एक मिनिट थांब ओके आय एम एक मिनिट थांबशील? हो थांबलोय ना बने आय विल मॅरी यू का ईशा
आर यू तुम्हाला जेलस करायला वगैरे करत असेल तर यू नो ना, मला काही वाटत नाही. अजिबात अजिबात नाही हा, मी म्हणजे- तुझ्यावर राग व्यक्त करायला काहीतरी बदला घ्यायला वगैरे मी अजिबात हे बोलत नाहीये. आणि आपलं ठरलं होतं ना ब्रेकअप म्हटल्यावर आज तू म्हणाला होतास आज मूव्ह ऑन करायचं, मग करते मी मूव्ह ऑन. मला जेन्युअनली असं वाटतंय त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि वाय नॉट. आय वॉन्ट टू मॅरी हिम. सिरियस? आय वॉन्ट टू मॅरी यू. यारा हो यारा, यारा हो यारा, तू मेरी आशिकी मैं तेरा सैयारा. ये सावते भाई गाना तो बजाना यार. बाय बाय काय होतो या बाय 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 बाय. आजच्याच लग्न करून टाकू हिला. बघा सेम मंडवळ्या घातल्या का दिसतीया. आई लेती. भाई ईशा, कायम तुला असं हसताना बघायचं आहे आपल्याला. तुला कायम भाई मी असं हसत ठेवणार हं? तुला काय पाहिजे बोल, तुझ्यासाठी काय पण. तुला ब्राउनी आवडते ना? हो. दिवसात ना 3 वेळा, सकाळ दुपार संध्या भाई ब्राउनी. ब्राउनी तर ब्राउनी ना भाई. मग तू बोल ना, तुला भांडायचं आहे माझ्याशी, भांडायचं ना सणासण 2-4 लाफा दे, मला आवडेल. 60 हा 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 हा. आणि भाई मी तुला अजून एक गोष्ट सांगू काय, आपण लय भांडू हा. ए भांडू भांडू भांडू, तू माझा झेंडू आणि मी. बने जेवढा हसवतो ना मला तेवढं आयुष्यात कधी कोणी हसवलं नाही. आई गं. ए भाई पण मला आता कळण झालंय आपण जे आता ही पेची आहे ती नेमकी ब्रेकअपची पेची आहे का प्रपोजची पेची आहे. आपलं आता नुसतं पेचे पेचे म्हणून नुसतं पेचेच आपलं. अरे सावते बाई, प्रपंचची प्यायची ना भाऊ माझ्या. अभिनंदन. भाई तुझा पेग मी भरणार ना भाई. थांब, थांब. तुझा पेग मी भरणार. तू बॉटल आय एम सो हॅपी. आय एम सो हॅपी. प्रोसेसच होत नाहीये. फायनली आपल्या ग्रुपमध्ये कोणाचं तरी लग्न होत आहे. आय एम सो हॅपी. नाही तर काही जण लिव्ह इन मध्ये राहतात पण जबाबदारी घ्यायला नको. ए रसिका, आपलं कुठे घुसवते तू मध्ये, थांब जरा. मी काय बोलतो सावत्या, हाय झालंय सगळं चांगलं आहे, फक्त मला कळत नाही काय आहे. बघ ना, आपण सगळे बोलतोय इथे, ह्याचं आणि हिचं होतं. मग ह्यांचं ब्रेकअप झालं, ह्याला ही आवडली, ही त्यांच्या बरोबर आहे. आपण दोघं बोलतोय, हा एकटा तिकडे बाजूला. ओंक्या, एकटाच कशाला बाजूला? इजंट इट ऑब्वियस? ऐका ना, ऐका ना. सांगा लोकांना ही ब्रेकअपची पार्टी आहे. हा, तसं वागा. जरा डिग्निटी होती या पार्टीला. काहीतरी मचॉर्डली आपण मूव्ह ऑन होण्याची एक प्रोसेस आपण अनुभवणार होतो. काहीतरी एक प्लॅन्ड होतं सगळं. एक म्युच्युअली काहीतरी होणार होतं, कळलं ना? असं उगाच एक पार्टी म्हणून पार्टी नाही आहे. अल्ताफ राजा टू नुसरत फतेह अली खान असा प्रवास आपण करणार होतो. एक कविता वगैरे असणार होत्या, त्याचं जरा भान राहू द्या म्हणजे बस. मला ए भाई, तू कवितेचं मला सांगू नको, कळलं ना? मोहब्बत तुझसे किए, शादी करके रानी तुझे बनाएंगे. हम वो परिंदे नहीं जो तेरे जिस्म से खेल के तुझे तेरी हालातों पे छोड़ के जाएंगे. लावा ताकद. कविता करायला लागला. ईशा भाई, प्रेमात पडल्यावर कविता नाही करणार. एक मिनिट, काय बोललास अरे तू होतो नाही तर होतो बोल ना. काय बोललास तू आता? काय झालं? आता हा काय बोलला? मी काय तो परिंदा आहे तो? मी काय जिस्म बरोबर असं करून मी आहे तो? का बोलला तू असा? तुला नाही भाई, आपल्यात काय दुश्मनी तू नाही. असं बोलला तुला त्रास होतोय का? सांग ना, तुला त्रास होत सांग. तुला त्रास होतोय का? नाही होते त्रास. मला का होईल त्रास? हायपीच लागला असेल पण मला त्रास नाही होते आता. प्लीज कम ऑन. नो. तू म्हणाला होतास आज मूव्ह ऑन करायचंय. मी केलं मूव्ह ऑन. तुला त्रास होत नाहीये तर तू असा का रिॲक्ट होतोयस? ओके ओके, काय प्रॉब्लेम आहे? काहीच प्रॉब्लेम तू नाही. मच्युअर्ड आहेस. ऑफकोर्स आय एम मच्युअर. सगळं मच्युअर्डली हँडल करू शकतोस, मग हे का नाही? येस. हो निखिल, याला काय आलं? याला काय आलं रे? बनू एक मिनिट थांबा. डोळ्यात थांबा पाणी का आलंय बनू? थांबा. रडतोय तो? मी का रडतोय तो? बनू, तू रडू नको ना बनू. तुझ्यामुळे रडतोय तो. माझ्यामुळे? मच्चॉर म्हणतोस ना स्वतःला. कसं बोललास? वाटेल तसं बोलताना तुला काहीच नाही वाटलं का रे? अरे मी
रडवायला नको होतंस. मी नाही रडवलंय त्याला. पण काय झालं? काय झोप आली का? चल झोपायचं. सॉरी सॉरी. काय झालं सांग. तू मला नाही सांग. अरे भाई ईशा तुला नाही तर कोणाला सांगणार. काय झालं? का रडतोस? तू खुश नाहीयेस का? खुश आहे ना भाई. काय पाहिजे आपल्याला? मग अरे एवढ्या वर्षांनी भाई आपलं प्रेम भेटलं यार आपल्याला. हा एन्जॉय तर करायला मिळाला पाहिजे ना भाई लोक. कसा एन्जॉय करणार आपण बाई? सांग ना कसा एन्जॉय करणार. अरे भाई हिचा एक्स माझ्या समोर आहे. त्याला बघितलं की ना डोक्याची नस फडफडते. आई शपथ मारीन काय तर याला फेकून. मग भाई माझ्या गर्लफ्रेंडचा एक्स माझ्या डोळ्यासमोर भाई काय एन्जॉय करणार आहे आपण ह्याच्यात सांग ना तू. कसा येऊ नको जवळ भाई. भाई आई तर माझी ब्रेकअप पार्टी आहे त्यात तू आलायस आणि माझाच त्रास होतो याला. आय मोके मला धरू नको. मी फक्त सांगतोय. याला रे शांत व्हा. बस तू. बस इथे बस. हा मी काय म्हणतो तो काय त्याला त्रास होतोय ना तुझा. मग किचन मध्ये थांब. 5 मिनिटं किचन मध्ये थांब. माझ्याच पार्टीला माझ्याच घरात मी माझ्या किचन मध्ये थांबून म्हणजे अशी पार्टी एन्जॉय करायची आहे का मी सगळी? हा? अशी पार्टी एन्जॉय करू मी? काय बोलताय यार तुम्ही? बाथरूम मध्ये थांब. बाथरूम मध्ये हो. मी कुठे जाणार नाहीये. माझं घर आहे. मी इथे थांबणार आहे. अरे थांबा ना यार. थांबा यार थांबा. का नाही जाणार? हा? स्पेस दे ना थोडी. माझ्या फियॉन्सेला जर तुझा त्रास होतोय तर दे स्पेस थोडी आम्हाला. मी काय अर्थ काय फियॉन्सेचा? जे फिता ते फियन्स आहे. आगे क्लॅप्स सांगते ना. क्लॅप्स. एक असू द्या. थांब. आम्हाला स्पेस हवी आहे. तू थोडा वेळ जा कुठेतरी. मी का जाऊ ईशा? माझं घर आहे. मी का जाऊ? अच्छा. आपण मूवीन झालो होतो त्याच्या सेकंड डे तुझी एक्स आली होती आणि म्हणाला होतास मला की आम्हाला क्लोजरसाठी थोडा वेळ हवाय. तेव्हा दिली होती ना स्पेस तुला. मी रस्सा तुझ्याकडे राहायला आले होते ना. हो मी म्हंटल तर नको पण तू आली. दिली होती ना पण तरी स्पेस तुला. मग आता आम्हाला स्पेस हवी आहे. माझ्या फियॉन्सेला तुझा त्रास होतो. अरे पण मी ज्या मित्रांच्या घरी जाऊ शकतो ते सगळे मित्र माझ्या घरी आहेत. मी कोणत्या घरी जाऊ? पांढऱ्या घरात चावी. निवांत जा. डोंगर बिंगर बघत बस. काय टेन्शन नाही. बेस्ट बेस्ट बेस्ट. आपल्या भावाला मला नको रे. मी जाणार नाही. मी आधीच सांगतोय मी जाणार नाही. मी अरे, इथे बसणार. चुकीचं आहे. अरे ओ- मी ओ- बस- मी- मी इथे अरे. बसणार. हे चुकीचं आहे. अरे ओंके ऐक ना माझं ऐक ना भावा ऐक ना. आता कोणी बोलायचं ना. थांबा. ओंके आहे बघ. अरे त्याचं माहिती आहे ना तुला. बेसिक आहे एकदम बेसिक. म्हणजे बालिश आहे. तुला पण माहिती आहे ना बालिश आहे त्याचं इतक्या वर्षाचं प्रेम त्याला आज मिळालंय. तो तुंबला होता. बालिश आहे ना. तुंबला होता. तुंबलेली माणसं धरण फोडतात. गावा वाहून जातात. त्याला काय बोलू नकोस तू आता. ईशा इंग्लिश बोलते म्हणून तिला आपण मॅच्युअर्ड बोलायचं का? मी ती पण मॅच्युअर्ड नाही. या क्षणाला मॅच्युअर्ड ह्या शब्दाची लाज राखण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त तुझ्यावर आहे. क्या कहना चाहते हो? तू जा. तू बाहेर जा. मी नाही जाणार आहे. मी नाही जाणार. अरे 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 यार. ओंके, ऐक ना. अरे तू अजयला जाऊन बस. हे बघ ह्यांची प्रपोज पार्टी आम्ही करतो. त्याच्यानंतर ही रसिका हिला आपल्या घरी घेऊन जा. तू बनेला तुझ्या घरी घेऊन जा. आणि मग मी मॅच्युअर्डली तुझ्याशी बोलायला येतो. आपण दोघं मॅच्युअर्डली पेक मारून मॅच्युअर्डली या विषयावर मॅच्युअर्ड गप्पा मारू. तुला मॅच्युअर्डली कानाखाली मारीन मी आता. किती मॅच्युअर्ड चिडतो. मी नाहीये यार मॅच्युअर. मला नाही राहायचं मॅच्युअर. अरे कसं राहणार मॅच्युअर कसा राहू? माझ्या ब्रेकअपची पार्टी आहे. त्या पार्टीमध्ये माझ्या एक्सला माझा मित्र प्रपोज करतो लग्नासाठी आणि ह्यात मी मॅच्युअर राहायचंय. हे सगळं मी समजून घ्यायचंय. ही म्हणते आज मूव ऑन व्हायचं ठरवलंय. आज इट इज अ फिगर ऑफ स्पीच ईशा. आज मूव ऑन व्हायचं लगेच काय आज नसतं. काहीतरी असते ना प्रोसेस वगैरे काहीतरी असतं ना. काहीतरी आपण ठरवतो ना की नाही बाबा मला वाईट वाटतंय. आता हा हिला प्रपोज करतोय. इथे डान्स बिन्स करतोय गाण्यावर. दारू बिरू पितो. मला वाईट नाही का वाटणार? कालपर्यंत मी हिच्यावर प्रेम करत होतो आणि आज ही हिच्या बरोबर आहे. दिस इज नॉट फेअर यार. मी नाहीये मॅच्युअर. काय करायचं इथे करा. मला त्रास होतो आणि अजूनही त्रास होतो आणि होतोय. मी नाही दाबू शकत तो त्रास. थँक्यू. तुला त्रास होतोय हे एक्सप्रेस केल्याबद्दल थँक्यू. मला राग वगैरे येतच नाही. किती इमॅच्युअर आहे राग. माणूस आहोत ना आपण. मग त्रास होणारच. राग लोभ ह्या भावना काही इमॅच्युअर नाहीये. त्याही असू शकतात माणसाच्या मनात.
आणि त्या दाबून ठेवणं म्हणजे मॅच्युरिटी नाहीये, सुडो मॅच्युरिटी आहे. मी काल सांगत होते तुला की थोडा वेळ घेऊया, आपण थोडा वेळ वेगळे राहूया, कसं वाटतंय बघूया, आणि मग मित्रांना सांगूया. पण नाही, तुला शो करायचा होता ना, ब्रेकअप पार्टी करायची होती, सेलिब्रेशन करायचं होतं, इतका शुअर होतास ना तू. मग आता का त्रास होतोय? आज मूव्ह ऑन करायला पाहिजे, आपण प्रॅक्टिकल राहायचं. मग काय प्रॉब्लेम आहे? तू ना काय वागलायस ना त्याच्याकडे बघ एकदा. प्राजूचे मेडिटेशन सेशन्स घेतले आपण, तेव्हाही तू काय करत होतास प्राजू? नवीन टी शर्ट का? नवीन कपडे मस्त आहेत, कलर किती छान आहे तुझ्या कपड्यांचा, किती छान दिसतेस. का थांबले आपले सेशन्स? चांगला वागत होतो मी. हो हो हो, तिने मला फोन करून सांगितलं तुझा बॉयफ्रेंड म्हणजे मी नाही घेऊ शकत सेशन्स, म्हणून बंद झाले. प्लीज ईशा, अति बोलतेस तू अति आता. बोलतीये. ठीक आहे, माझ्यात आहेत या भावना, आणि मी मॅच्युअर नसेन तर ठीक आहे. मला हवं होतं प्रेम, आणि त्याचं माझ्यावर प्रेम आहे, आणि आय एम शुअर अबाउट माय डिसिजन. बने, आय वॉन्ट टू मॅरी यू. करूया ना भाई. भाई तू बोल दणका करू, दणका. आई शपथ सांगतो भावानो, लय मजा करू. आपल्या हळदी बिदीला म्हणजे ना भाई लय मजा करू आपण. आता काय तुमचा काय प्लॅन आहे ना? माझ्या डोक्यात भाई प्लॅन आहे भाई, सगळी मरीन ड्राईव्हला जाऊ ना रात्री गाडी घेऊन, आणि लय मजा करू रात्री आपण. पण भाई एक अट आहे, हिचा एक्स वरईच्या पुढे कुठेच नाही दिसला पाहिजे. आई शपथ सांगतो, मग लय मजा आहे भाई. अरे यार खुश हो ना भाई यार. भाई ईशा यार हसला यार तुझ्यासाठी. चल ना यार, चल ना जाऊया. हे भाई जाऊया. हे ठेव ना भावा, सॉरी. ठीक आहे, चला चला. अरे मस्त माझ्याकडे. चला जशी का भाई. तू भाई चल चल, आपण बोलू. हा मी बोलतो नंतर बोलतो. जरा खंबा दे की. चल जा, प्रपोज वाल्याकडनं घे. लगी गाडी मागा येत होतो तुला. भावा, जे माझ्या टी शर्ट वर आहे ते तुझ्या आयुष्याचं झालंय. राजू, सेशन्सला येऊ का परत? सर, वॉन्ट टू गिव्ह कंपनी? वाजवा. वा 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 वा, अतिशय इंटरेस्टिंग ट्विस्ट होता. एका पॉइंटला हसावं का वाईट वाटून घ्यावं कळेना. मजा आली. बघा हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाद दा. वाह, दिल खुश. क्या बात है. ओमकार लाजवाब कॅरेक्टर केलंस तू, लाजवाब. ईशा मस्त, रस्सा मस्त, सावत्या कडक कडक. असे जाता जाता जे लाईटली जे टाकत होतास ते भयंकर हिलेरियसली अंगावर येत होती, मजा आली. पम्या मस्त. बने, मला फार आनंद वाटतोय आज तुझ्याबद्दल आणि अभिमान वाटतोय की आज तू तुझ्या स्वकर्तृत्वाने ही वेळ आणलीस की तुला मेन रोल द्यायला लागला गोस्वामी. अर्थात हे त्यांचंही कौतुक आहे, कारण मी विचार करतोय की हे जर कपल ऑड वाटलं नसतं तर कदाचित या स्किटची मजा आली नसती. म्हणजे तिथे बने आणि ईशा ही पेर आहे, याच्यामुळे ते इतकं इंटरेस्टिंग झालं, त्याच्यामुळे ते पकडत गेलं. त्यामुळे म्हणजे त्यांचं कौतुक तर आहेच, पण त्यांनी तुझ्या खांद्यावर दिलेली जबाबदारी तू इतक्या शिताफीने निभावलीस की त्यांना स्वतःबद्दल आनंद वाटावा की येस, माझी निवड चुकली नाही. बने, अप्रतिम. फार मजा आली, फारच मजा आली. अत्यंत चांगला विषय, अत्यंत प्रामाणिक पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी मांडलात. बहारदार. सई, खतरनाक परफॉर्मन्स होता. बने, दिस इज फॉर यू. खूप अमेझिंग परफॉर्म केलंस बने, आणि मला खूप आनंद आहे की तुला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि तू त्याचं सोनं केलंस. खूप खूप अभिनंदन. मला असं वाटलं की खूप रिअलिस्टिक परफॉर्मन्स होता. आजकालच्या रिलेशनशिप्सवरती एका प्रकारचं भाष्य होतं की आपणच आपल्या हाताने सगळं विचका करतो, कॉम्प्लिकेशन्स करतो, सगळं मिक्स करून टाकतो. तर तो एक गुंता पाहायला मिळाला. त्यामुळे एक थोडंसं काय म्हणूया, इंट्रोस्पेक्शनला पण कुठेतरी चान्स दिल्यासारखं वाटलं.
आणि मला सगळ्यांनाच हे सांगायचं आहे की आम्ही इथे बसलोय पण आम्हाला रसिक व्हायला तुम्ही मजबूर करता, कारण तुम्ही इतके छान परफॉर्म करता की आम्हाला ते आमच्यातला रसिकच बाहेर येतो, दुसरं कोणीच बाहेर येत नाही आणि मला त्याचा भयंकर आनंद आणि अभिमान आहे. मजा आली खूप. कीप इट अप आणि कॉंग्रॅच्युलेशन्स.